अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे सभापती सभापती महोदया, हे सगळं आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रकार या लक्षवेधीच्या उत्तरामधून केलेला आहे. सभापती महोदया, याच्यामध्ये सदर प्रकरण समोर शासन हे केंद्र शासनाचं असल्यामुळे हात वर करायचं. मूळ मुद्दा प्रश्न तो नाहीये. केंद्र शासनाचा तो रस्ता आहे हे आम्हाला माहिती आहे, पण मूळ प्रश्न ही घटना कुठं घडलेली आहे तर ग्रामीण भागामध्ये रिदोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणि अकोला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, बरोबर, तिथला हा विषय तो पूर्णपणाने राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि असं असताना आपण मात्र सगळं हात वर करून बसतो आणि केंद्र सरकार त्याची सवय लागलेली सगळं केंद्र सरकारवर ढकलायची ती या उत्तरामध्ये सुद्धा दिसते. माझा प्रश्न एवढा आहे स्पेसिफिक की जी घटना घडली त्याच्यानंतर 8 दिवसानं पोलीसची कंप्लेंट घेतली. एक, ते पोलीस अधिकाऱ्यावर काय करणार, आणि दुसरं ते मयत कामगार झालेले आहेत त्यांना वारसाला 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. 5 लाख रुपयांनी त्यांचं एक्सपायर झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबाचं हे होणार आहे का? त्याच्याऐवजी त्यांना जास्त आपण पैसे देणार का? आणि जे हे झालेले आहेत जखमी आहेत त्यांच्याबद्दलचा काही उल्लेख केला नाही. त्याच्याबद्दलची आपण काय काळजी करणार आहेत हे आपण कृपा करून सांगावं. सभापती महोदया, ही 24/11ची घटना आहे आणि आपण 25/11ला गुन्हे दाखल केले. 8 दिवसानं झाले नाही, ते 25/11ला केले. मधात जे फरार आहे हे म्हणणं आपलं बरोबर आहे, ते बिहारचे असल्यामुळं, आणि मधात अमरावती आणि अकोल्याला शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, दंगली झाल्या, त्या ह्याच्यात ते कारवाई झाली नाही. पण 8 दिवसात त्या आरोपीला आपण अटक करू, अशाही प्रकारची या जर अटक झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू. राहिला प्रश्न हा श्रम आयुक्त कार्यालय, केंद्र शासनाचं श्रम आयुक्त कार्यालय नागपूरला आहे. सभापती महोदय, यांना आपण 2 वेळा पत्र देऊन कळवलं आहे का ही त्यांच्या अखत्यारीत आहे, आपण डायरेक्ट कारवाई करू शकत नाही. आपल्या कामगार विभागानं 2दा पत्रव्यवहार श्रम आयुक्त कार्यालय नागपूरला कळवलं. आज लक्षवेधी होती म्हणून लक्षवेधी सहित आपण 22 तारखेला त्यांना सांगितलं. त्यांचं अजूनपर्यंत श्रम आयुक्त कार्यालयाचं पत्र नागपूर विभागाचं आपल्याला आलं नाही. तरी आपण यामध्ये केंद्र शासनाद्वारे जे श्रम आयुक्त कार्यालयातून PF असेल, इशाच्या नुकसान भरपाईची असेल, 10 लाखाची त्याला मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण त्यांना निर्देश दिलेले आहे. जे हे सगळं जे आहे, कारण हे केंद्र सरकारचं, आता इथं जर एखादी कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल तर आपल्याला डायरेक्ट त्याच्यावर कारवाई करता येत नाही, आपण फक्त सांगतो. आणि ह्या झाल्यानंतर आपण 29/11ला लगेच आपण 24ला घटना झाली, 29ला आपण न्यायाधीश कामगार न्यायालयाला पण आपण हे माहिती कळवली, सगळी त्या कंपनीला पण कळवली, त्यांना बोलावून घेतलं, 5-5 लाख रुपयाची त्यांना मदत पण केली, उर्वरित मदत देण्याचं. याच्यामध्ये फक्त मेटे साहेब एक महत्वाचं आहे का आपण एक शासन निर्णय काढणं फार गरजेचं आहे का जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे बांधकामं असेल, इतर काही रस्ते असेल, याची ते नोंदणीच करून घेत नाही राज्य सरकारकडे, ते नोंदणी होणं फार गरजेचं आहे. त्याच्याबाबतचा शासन निर्णय तातडीनं करण्याची सुद्धा भूमिका सरकार तातडीनं घेतल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे. सभापती महोदया, मंत्र्यांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये मला सुधारणा तेवढीच करायची आहे की त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीतला असल्यामुळे आपण हस्तक्षेप करू शकत नाही. ही घटना राज्यात घडलेली आहे. राज्यात जर घडली असेल तर त्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार किंवा त्याप्रमाणे प्रोसिजर करण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे असतात. एक, तशा पद्धतीने आपण कारवाई केली का? एक. दुसरं, या असलेल्या आपण ज्याला कॉम्पिटिशन देतो तेव्हा त्या वयोमर्यादेप्रमाणे आपण देतो, त्याप्रमाणे त्याला कॉम्पिटिशन दिलं जातं. ही 5 लाख सरसकट ही फक्त तात्पुरत्या स्वरूपात दिली का ती प्रिन्सिपल म्हणजे मूळ मालक म्हणून आहे का कंत्राटदाराने दिले याचा खुलासा करावा, आणि त्याला याच्यापेक्षा जास्त त्याच्या कुटुंबाला मदत मिळणार का? 2. आणि दुसरा, केंद्र शासनाने आता जो कायदा नवीन केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कोणत्याही बॉयलर इन्स्पेक्टर पासून कोणत्याही इन्स्पेक्शन करण्याची मुभा दिलेली नाही. ही गोष्ट खरी आहे का? ती जर गोष्ट खरी असेल तर राज्य शासन याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकतात का? सन्माननीय मंत्री महोदय. नाही, आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही किंवा आपण काही दखलच घेतली असं नाही आहे. सभापती महोदय, आपण लगेच 29/11ला पत्र दिलं, 27/11ला पत्र दिलं,
आणि या संदर्भात श्रमायुक्त कार्यालयच हे कारवाई करतं. अशा जेव्हा अपघात होतं तेव्हा जे कायद्यानं आपण PF द्यायला पाहिजे, इतर नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, नुकसान भरपाई आयुक्ताकडे सुद्धा आपण हे प्रकरण दाखल केलं. आपण जे काही कारवाई राज्य शासनाकडून करायला पाहिजे, आता ही सगळी कारवाई श्रमायुक्त कार्यालय करतं, कारण त्यांच्या अखत्यारीत आहे. आपण तिथं थांबलो नाही आहे. राहिला आता नवीन कायद्यानुसार आपण कशी कारवाई करता येईल ते तपासून आपण समोर कारवाई करू. नाही, मूळ कंपनी मालकानं 5-5 लाख रुपये दिले. आता उर्वरित जे क्लेम आहे ते आपण दाखल करणार. सन्माननीय सदस्य गोपीकिशनजी बाजोरिया. धन्यवाद सभापती महोदया. अतिशय चांगला प्रश्न आदरणीय मेटे साहेबांनी उचलला आहे सभागृहामध्ये. सभापती महोदया, खरं तर हा ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक कोण आहे? कारण की ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे, अकोल्यामध्ये घडलेली आहे आणि ज्युरिडिक्शन सुद्धा अकोल्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे कारवाई सुद्धा करण्याचे अधिकार महाराष्ट्रालाच असायला पाहिजे असं माझं मत आहे. तरी पण हा ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक कोण आहे? कारण सभापती महोदया, हा ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक अकोला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम सुद्धा तोच घेतो, हायवेचे कामं तोच घेतो, राज्याचे कामं तोच घेतो आणि जेव्हा जॉईंट व्हेंचर करून एकच माणूस अकोल्यामध्ये पूर्ण भारताचे कामं करत असतील आणि तो गुन्हे अकोल्यामध्ये आणि राज्यामध्ये करत असतील आणि जॉईंट व्हेंचरच्या नावाखाली आपण सूचना केंद्र शासनाला देत बसलो तर आयुष्यभर त्याच्यावर कारवाई होणार नाही. तर माझे स्पेसिफाईड 2च प्रश्न आहे सभापती महोदया की ह्या ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक कोण आहे? नंबर 1. नंबर 2, जर हा विविध कामं राष्ट्रीय महामार्गाचे असेल, राज्याचे असेल किंवा नगरपालिकेचे असेल हा करत असेल आणि हे प्रकरण घटत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार काय? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपण ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं श्रम आयुक्त कार्यालयाला कळवलं आहे. त्याचाही पाठपुरावा आपण करू. लगेच त्या संदर्भात बैठक सुद्धा घेतल्या जाईल श्रम आयुक्त कार्यालयासोबत. दुसरं, मालकाच्या याच्यावर 2 जणांवर आपण गुन्हे पण दाखल केले. ते फरारीत आहे. मी मगाही सांगितलं का आता याचा मालक कोण आहे हे सगळं 82 राष्ट्रीय महामार्ग त्या मालकाचा पत्ता आपण लगेच काढून त्यांच्यावरही कारवाई करू. उद्यापर्यंत पटलावर ठेवा मालक. ठीक आहे. सन्माननीय जयंतराव पाटील. सभापती महोदय, मंत्री महोदय थोडं चुकीचं उत्तर देत आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये जो कामगार आहे त्याला न्याय द्यायचं कामगार खात्याचं काम आहे. रायगड जिल्ह्यामध्ये माझ्याकडे 100 केंद्रशासित केंद्राचे अंडरटेकिंग असलेले प्रकल्प आहेत मंत्री महोदय. हा प्रश्न सभापती महोदय केवळ तेवढ्यासाठी नाहीये, कंपनीचा संबंध नाही, तुमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचा संबंध आहे. तुमचे अधिकारी केंद्र सरकारचं आहे असे सांगून आपली जबाबदारी ढकलतात आणि त्यांच्याकडनं वाटेल तेवढे पैसे घेतात. ते तुम्ही करण्यासाठी मी मुद्दाम उभा राहिलोय. त्यांच्यामध्ये मोठं काम आहे की उद्या शशिकांत शिंदे सन्माननीय सदस्य यांचं युनियन आमच्या अलिबागमध्ये RCF मध्ये आहे. त्यांना कायदे महाराष्ट्राचे सगळे लागू आहेत आणि हे करताना IPCL पेक्षा गेल मध्ये माझ्याकडे असाच प्रश्न केला होता. मी शेवटपर्यंत मांडलो. सभापती महोदय, ही जबाबदारी कामगार आयुक्त म्हणून कामगार आयुक्त खात्याचीच आहे आणि सभापती महोदय याबाबत ज्या अधिकाऱ्यांची चालढकल केलेली आहे कायद्यात कुठल्या आहे दाखवाना जबाबदारी आहे असं कायद्यात कुठलंही नाही आहे. आपल्या कायद्यामध्ये या राज्यात जो काम करतो त्या कामगाराला आपण न्याय द्यायचं काम कामगार खात्याने करायचं आहे. प्रश्न दुसरा सभापती महोदय, या ठिकाणी या कंपनीने त्या कामगारांचा इन्शुरन्स उतरला होता का? इन्शुरन्स उतरला असता तर हा प्रश्नच नसता आला. मग इन्शुरन्स का उतरला नाही त्याच्याबद्दल पण कारवाई राज्य शासन करणार का? आणि तिसरा मुद्दा, ज्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे हे या कंपनीची सन्माननीय सदस्य बाजोरी यांनी बोलले ते बरोबर आहे की अनेक कामं अकोल्यामध्ये मी जातो त्यावेळेला बघतो तो एकच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला तो कोणालाही जुमानत नाहीये आणि म्हणून या बाबतीमध्ये आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची आपल्या खात्याला त्याला कुठे अधिकार नाहीये. तो अधिकार संबंधित एजन्सी त्या खात्याला आहे, बांधकाम किंवा केंद्र सरकारला. पण कामगार खातं म्हणून त्याच्यावर तुम्ही कारवाई करून त्याचं काम तुम्ही थांबवू शकता, त्यांच्यावर दंड ठोकू शकता आणि पुढे हे पर्यंत होईपर्यंत या एजन्सी जी कामं चालू आहेत त्या कामगार कायद्याच्या अन्वये
ती कामं सगळी स्टॉप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्याचा वापर तुम्ही करणार का? आपण केलेल्या सूचनाप्रमाणे 8 दिवसात आपण कारवाई करू. त्याच्यात कुठल्याही प्रकारची कमी जास्त होणार नाही. सन्माननीय मंत्री महोदय, बच्चूजी कडू, तुम्ही अतिशय संवेदनशील नेते आणि मंत्री आहात आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारनी प्रश्न जे सन्माननीय सदस्यांनी विचारलेत त्याच्या आधाराने आपण या स्पेसिफिक लक्षवेधीबद्दल उत्तर दिलेली आहेत. मी आपलं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते आणि आपल्याला मी विनंती करते किंवा निर्देश समजा. एक मोठा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत. एखाद्यास मला माहिती नसेल, परंतु कंत्राटी कामगारांच्या महामंडळ करावं, कंत्राटी जे लोक आहेत त्यांचं, आणि या कॉन्ट्रॅक्टर्सना कुठेतरी एखाद्या कायद्याच्या निर्बंधाखाली आणलं पाहिजे, ही मागणी कामगार संघटनांकडून सातत्याने होतीये. तर या कंत्राटदार जे आहेत त्यांचं नियमन करणं, त्यांना रेग्युलेशन करणं, त्यांनी किमान सुविधा लोकांना देणं आणि त्यानुसार राज्य सरकारने जे कंत्राटी मजूर आहेत त्यांना कुठेतरी संरक्षण देणं. तर याबद्दल काही आपण कायदा प्रस्तावित केलाय का किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न झालेत का? त्याच्यामध्ये काही माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारचा हस्तक्षेप होत नाही, कारण ते कंत्राटी संघटना सगळ्या राज्यात अखत्यारीत काम करणाऱ्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला निर्देश देते की कंत्राटी कामगारांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने या कंत्राटदारांचं आणि कंत्राटी कामगारांच्या संघटनांचं एक महामंडळ नियमन करण्यासाठी बरेच वर्ष प्रलंबित असलेला निर्णय आपण घ्यावा, असे माझे निर्देश आहेत. त्यांचं पूर्ण होते मग बोला. आपल्याकडेच याची बैठक ठेवू आणि तशा प्रकारचा आपण प्रस्ताव समोर शासनासमोर ठेवू. तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे त्याच्यात. बोला. सभापती महोदया, आपण स्वतःहून एक अतिशय कंत्राटी कामगारांचा जो अन्याय होतोय त्या संदर्भात आपण भूमिका मांडलीत. कारण कंत्राटी कामगार आज 8-8, 10-10 हजार रुपयावर त्या ठिकाणी पगारावर काम करतात दिवस रात्र आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर संरक्षण नाहीये. मनाला आलं की कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कंत्राट्या घेतात आणि मध्ये 50% गॅप स्वतः ठेवून कमवतात आणि तो मोलमजुरी करत असतो. तर आपण चांगली सूचना केली मंत्री महोदय, आपण कंत्राटी कामगारांच्या नियमांच्या संदर्भात त्या ठिकाणी एखादं प्राधिकरण आपण त्या ठिकाणी स्थापन करण्याच्या बाबतीत विचार करावा अशी विनंती आहे आणि या संदर्भात मंत्री महोदय म्हणून शासन स्तरावर आपण भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे. अगदी बरोबर आहे सभापती महोदय. का कंत्राटी कामगार तसंच आमचा शेतमजूर, विटाभट्टीवरचा कामगार, अनेक कामगारांची जी काही आजची अवस्था आहे ती काही फार चांगली आहे असं मी म्हणत नाही. आपण दिलेल्या सूचनेचं निश्चितच आपण पुढे कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 2 डॉ.